राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबवण्यात येत असलेल्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील केंद्रीभूत जागा स्वीकृती शुल्काच्या रचनेत यंदापासून बदल करण्यात आलाय। नव्या नियमानुसार पहिल्या फेरीनंतर बेटरमेंटद्वारे नवीन जागा स्वीकारणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक फेरीत वाढीव शुल्क भरावं लागणार आहे। प्रवेशासाठी चांगल्या महाविद्यालयाची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांवर या निर्णयामुळे मोठा आर्थिक भार पडणार आहे। या निर्णयाला विरोध होतोय। यापूर्वी पहिल्या फेरीमध्ये जागा स्वीकारण्यासाठी 1000 रुपये भरल्यानंतर पुढील फेऱ्यांमध्ये अतिरिक्त शुल्क हे लागत नव्हतं। तर अँटिलिया बाहेर स्फोटक ठेवल्या प्रकरणी आता मोठी अपडेट आलेली आहे। 1 ऑगस्टला आरोपांची निश्चिती होणार आहे आणि तब्बल 5 वर्षांनी खटल्याच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होणार आहे। अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पिओ आढळली होती। या प्रकरणी आणि वाहन मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी एक विशेष NIA न्यायालयानं 1 ऑगस्ट रोजी 10 आरोपींविरोधात आरोप निश्चित केले जाणार आहेत असं म्हटलंय। या प्रकरणाच्या खटल्याची प्रत्यक्ष सुनावणी ही 5 वर्षांनी सुरू होणार आहे। 25 फेब्रुवारी 2021 रोजी अँटिलिया बाहेर जेलेटिन कांड्यांनी भरलेली एक स्कॉर्पिओ आढळली होती आणि त्यानंतर 4 मार्च 2021 रोजी या वाहनाचा मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला होता। आरोपपत्रानुसार मनसुख यांना कटाची माहिती मिळाली होती आणि त्यामुळे कट उघड होण्याची शक्यता असल्याने त्यांची हत्या करण्यात आली। बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे, सुनील माने, प्रदीप शर्मा यांच्यासह 10 जणांना आरोपी करण्यात आलेला आहे।